युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा पावे जीव लगा. तुळशी माळ गळा कर ठेवून कटी, कासे पितांबर कस्तुरी ललाटी. देव सुरवर नित्य येती भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जीव लगा. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागे माझी स्नान जे करीती. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, केशवासी नामदेव भावे वाळती. जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा पावे जीव लगा. विठ्ठल विठ्ठल. नमो विश्वरूपा विष्णु माय बापा, विश्वरूपा विष्णु माय बाबा. नमो विश्वरूपा विष्णु माय बापा, विश्वरूपा विष्णु माय बाबा. अपारामुपा पांडुरंगा, अपारामुपा पांडुरंगा. करारविंदेन पदारविंदं, मुखारविंदे विनिवेशयन्तं. वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. गदा शंख चक्रादिभिर्भावितांगं, चिदानंद संलक्ष्य नाट्य स्वरूपम. यमादेष्ट भेदांग योग प्रवीणम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारं भुजगेंद्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे. निवृत्तिनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. निवृत्तिनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. युगे 28 विटेवरी उभा, वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा पावे जीव लगा. संत श्रेष्ठ बालभागवत प्रभू पांडुरंगाचे प्रेम भंडारी श्री नामदेव महाराज यांचा एक प्रसिद्ध असा सगळ्यांच्या पाठातला आरती या प्रकरणातला प्रभू पांडुरंगाची आरती ओवाळून, थोडं ताकद पाहिजे मॉनिटरला, देवाची आरती करून देवाजवळ काही मागणी करणारा पावे जीव लगा, हे देवा मला प्रसन्न हो, अशी मागणी करणारा अभंग आजच्या या कीर्तन सेवेच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर निवडलाय. श्री नामदेव महाराज देवाला अशी विनंती करतात की हे देवा, युगे 28 झाली तू या विटेवर उभा आहे. मला माहिती आहे की तुझ्या डाव्या बाजूला
आमची आई तुझी पत्नी तुझी दिव्य अशी शोभा वाढवते आहे. वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. तू कुणाच्या भेटीला आला ती सुद्धा मला ठाऊक आहे. पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले गा. तुझ्या चरणांची सेवा करणारी भीमामाई चरणी वाहे भीमा. ती जगाचा उद्धार करते. उद्धरी जगा. देवा तुझा त्रिवार जय जयकार असो. जय देव जय देव. जय पांडुरंगा. रुक्मिणीच्या पती राधेच्या पती हे पांडुरंगा मला तू प्रसन्न हो. रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीव लगा. देवा तुळशीमाळ गळा कर ठेवून कटी. हात कमरेवर ठेवून तुझ्या गळ्यामध्ये दिसणारा तो तुळशीचा हार. कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी. कमरेला पितांबर डोक्यावर कपाळावर कस्तुरीचा तिलक. देव तुझ्या नित्य भेटीला येतात. तुझ्या पुढे ते नतमस्तक होतात. देव सुरवर नित्य येती भेटी. जगातल्या दोन मोठ्या महाशक्ती तुझ्या पुढे हात जोडून उभ्या असतात. गरुड हनुमंत पुढे उभे राहते. देवा तुझे भक्तजन जगातून तुझी यात्रा करायला आषाढी पंढरीला येतात. आषाढी कार्तिकी भक्तजन येतात चंद्रभागेमध्ये ते स्नान करतात. त्या क्षणी तत्क्षणी त्यांना मुक्ती मिळते. कारण तुझं दर्शन त्या योग्यतेचं आहे. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. नामदेव महाराज म्हणतात देवा मी तुझी ओवाळणी करतो. केशवासी नामदेव भावे ओवाळती. अशा सरळ अर्थाचा गोड अर्थाचा अभंग आजच्या या कीर्तन सेवेच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर निवडलाय. बहुतेक आरतीचा अभंग आणि त्यात पुन्हा हा आरतीचा अभंग कीर्तनासाठी बहुतेक निवडला जात नसावा असं मला तुमच्या चेहऱ्यावरून वाटलं मी जेव्हा अभंग सुरू केला. योगी 28. बऱ्याच जणांचे चेहरे असे होते की तुम्हाला असंही वाटत असेल आता की मी पहिल्यांदाच आरतीच्या अभंगावर कीर्तन ऐकतो आहे. तुमचंही बरोबर आहे. तुम्हाला सांगतो मी सुद्धा पहिल्यांदाच कीर्तन करतोय. म्हणजे आपण एकाच वर्गात आहोत. एकाच इयत्तेत शिकत आहोत. आयुष्यात पहिल्यांदा. म्हणजे एक पेशंट डॉक्टरला सांगत होते की डॉक्टर साहेब माझं आयुष्यातलं पहिलं ऑपरेशन आहे जरा जपून करा. त्या डॉक्टरने सांगितलं काय योगायोग आहे. मी सुद्धा पहिल्यांदाच तुमच्यावर ट्राय करायचं आहे मला सुरुवात. ते पेशंट घाबरलं आणि त्यांनी सांगितलं काय कमाल आहे मोठी. पहिलंच ऑपरेशन मीच सापडलो का तुम्हाला प्रयोग करायला. 2-2 हार आणले. कशाला हार आणले ते फुलांचे. त्या डॉक्टरने सांगितलं सक्सेस झालं ऑपरेशन तर मला घातला जाईल की आयुष्यातलं पहिलंच ऑपरेशन. पण पेशंटही जगलं आणि सक्सेस झालं. आणि म्हटले फेल गेलं तर तुम्हाला घातला जाईल. तो का वाया जाईल. हार का वाया जाणार आहे का. तसं काय झालं मी त्रयोदशीला पंढरपूरला संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळी यावेळी दर्शनाच्या निमित्ताने पंढरपूरला हजर होतो. तिथं महाद्वारामध्ये नामदेव महाराजांच्या वंशजांची कीर्तनं होतात. नामदास महाराजांची. मी कीर्तनाला योगायोगाने होतो. दर्शनही लवकर सकाळी झालं. कीर्तनाला टाळ घेऊन उभा होतो. तिथे त्या महाराजांनी नामदास महाराजांनी त्यांचे जे महाराज आहेत विद्यमान नामदेव महाराजांची जी वंशज आहेत त्यांनी हा अभंग कीर्तनासाठी निवडला. मलाही विशेष वाटलं की हा अभंग कीर्तनासाठी घेतला जाऊ शकतो. मला त्या दिवशी असं वाटलं की कुठंतरी घेऊ. आज त्याचा मुहूर्त आलेला. तेव्हा आपल्या या वावीमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये अधिक महिन्यामध्ये संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. यंदाचं हे आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष 50वं वर्ष भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये कीर्तन महोत्सवाच्या स्वरूपामध्ये आपण संपन्न करत आहात. सद्गुरू श्री योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर, सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज, सद्गुरू श्री रामगिरी महाराज वावीकर, सद्गुरू श्री गंगागिरी बाबा, सद्गुरू श्री जोग महाराज आदी महात्म्यांच्या पुण्याईने देवकृपेने माऊली जगद्गुरू तुकाराम महाराज आदी संतांच्या पुण्याईने श्री श्री 1008 महामंडलेश्वर महंत काशिकानंदजी महाराज परमहंस महाराजांची पवित्र उपस्थिती पावन उपस्थिती आजच्या या धर्ममंडपामध्ये आहे. या सप्ताहासाठी ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन आहे उपस्थिती आहेत ते संगीत अलंकार श्री महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी आळंदी, हरिभक्तिपरायण शिंदे गुरुजी, तुलसीदास महाराजांच्या कडून झालेलं श्री रामचरित मानस यांची कथा
आदरणीय महंत महाराजांकडून, महामंडलेश्वर महाराजांकडून, काशिकानंदजी महाराजांकडून आपण श्रवण करत आहात। फार सुंदर चाल या ठिकाणी सादर केली गेली, फार सुरेल चाल वैभवजींनी, नागनाथ महाराजांनी गायली, दोघांनी खूप गोड साथ केली। महाराज उपस्थित आहे। आपण सर्व पूर्वी बांधव, माता भगिनी, परिसरातील पाहुणे मंडळी, वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे आपण सर्व, जशी बुद्धी देव आपल्याला देईल, जशी सेवा करून घेईल, तशी आपण सेवा देवाचरणी समर्पित करू। विठाला मला या निमित्ताने थोडंसं नामदेवरायांचं चरित्रही सांगायचं आहे। ते यासाठी की साधू संताचं जे चरित्र आहे ते मनातल्या वासनेची जळमट धुवून टाकत असतं। हरपले आपण आपे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून ऐकावे वानावे तेची सदा। संत चरित्रात मोठी ताकद आहे। नामदेवरायांनी वयाच्या 12व्या वर्षी देवाला नैवेद्य जीव घातला। प्रसंग मोठा आहे, प्रसिद्ध आहे, पण मला सांगू द्या मायबाप की नामदेव महाराजांचं जीवन फक्त तेवढ्या पुरतं मर्यादित नाही। नामदेवरायांनी या वारकरी संप्रदायावर, महाराष्ट्रावर, भारतावर अगणित उपकार केलेत। ज्यांची आरती आहे, केशवासी नामदेव भावे वाळती, असं जे नामदेव महाराज म्हणतात, त्यांचा पहिला उपकार असा आहे की त्यांनी या कीर्तनाची गादी आपल्या सर्वांना दिली। ही वारकरी कीर्तन, ही गादी नामदेव महाराजांची। बरं, माणसं म्हणतात नारदाची गादी, नारदाची गादी, बरोबर आहे, नारद हे कीर्तनाचे आद्य आचार्य आहेत, पण ही वारकरी जी कीर्तन आहे ना, याच्या काही मर्यादा आहेत। याला कीर्तनकार उभा पाहिजे, टाळकरी उभे, फडावर मृदंगवादक उभा असतो, चोपदार उभा, विणेकरी उभा। देव आला ना कीर्तनामध्ये, तो सुद्धा बसून नाही, तेथे आसे देव उभा, जैसी समचरणाची शोभा, रंग भरे कीर्तनात। देवाला सुद्धा बसण्याची परवानगी नाही। वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत। तुम्हाला सुद्धा बसण्याची परवानगी नव्हती श्रोत्यांना। 15व्या शतकापर्यंत ऐकणारे सुद्धा, माऊलींच्या काळात ऐकणारे सुद्धा उभेच असायचे। 15व्या शतकातल्या पैठणच्या एकनाथ महाराजांनी विचार केला की आता लोकांची ताकद लक्षात घेऊन आपण त्यांना बसण्याची परवानगी दिली पाहिजे, आणि त्यांनी तुम्हाला सांगितलंय 15व्या शतकापासून की काय हरकत नाही, बसत जा। बरं झालं नाही का? कोण आला असतो 2 तास? आताच माणसं जो कीर्तनात बसलाय त्याला बाहेरून फोन करतात, मोडलं का कीर्तन? मोडलं? म्हटलं हा पार तुकडे तुकडे झाले, पार राहिलंच नाही अजिबात, ये काय हरकत नाही। कोण उभं राहिलं असतं बरं 2 तास? एकनाथ महाराजांची उपकार आहे। बाकी आम्हाला मात्र उभं राहण्याची अट आहे, आणि हे उभ्याने होणारं कीर्तन हे वारकरी कीर्तन आहे। नारदजींची ही गादी का नाही मी म्हटलो, लक्षात घ्या, नारदजींना दक्षाचा शाप आहे। श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आहे, 18 पुराणापैकी पुराण आहे। दक्ष प्रजापती, त्याला मुलं व्हायची, नारदजी त्यांना उपदेश करायचे की जंगलात जा, संन्याशी व्हा। निवृत्ती मार्गाचा प्रचार करण्यासाठी नारदजींचा जन्म, नारदजींच्या शब्दाचा परिणाम, ती दक्षाची मुलं संन्याशी व्हायची, साधू व्हायची। ते दक्षाला वाटलं हा नारद काय माणूस आहे गड्या, स्वतः प्रपंच याने केला नाही, लग्न नाही, मुलबाळ नाही, स्वतःचा नाही तर नाही, माझा होतो तर याला काय म्हणायचं, हा बघवत नाही। 2 आजार माणसाला असू शकतात बरं का। एका आजाराचं नाव दिसत नाही, एका आजाराचं नाव देखवत नाही। दिसत नाही आजाराला हजारो डॉक्टर आहेत, देखवत नाही आजाराला अजून डॉक्टर नाहीत आत्तापर्यंत, नाही बोला। देखवत नाही, बघवत नाही आजाराला, काय इलाज आहे? तर नारदजींचं काही तसं नव्हतं, पण दक्षाचा गैरसमज झाला की नारद माझा प्रपंच होऊ देत नाही। दक्षाने शाप दिला नारदाला, नारदा तू एका घडीपेक्षा जास्त काळ एके ठिकाणी थांबू शकत नाही। 1 घडी म्हणजे 26 मिनिटं होतात। इंग्रजांची परिमाण आहेत सेकंद, तास, हे काळ मोजण्याची इंग्रजांची मापं आहेत। आपली मापं निमिष, निमिषोन्निमिष, पळ, घटिका, त्यातली जी घटिका आहे ती 26 मिनिटाची होती। 26 मिनिटापेक्षा नारदजी जास्त काळ थांबू शकत नाही, आणि हे कीर्तन किती गायचं असलं तरी 26 मिनिटात आटपू शकत नाही। म्हणून हे जे कीर्तन आहे, नारद एका ठिकाणी थांबू शकत नाही। बऱ्याच नारदांना आजार येतो, ते एका ठिकाणी थांबू शकत नाही।
ह्या कीर्तनाला प्रभात फेरी काढून जमणार नाही. मी असं माईक घेऊन पुढं तुम्ही माझ्या मागे जमणार नाही एका ठिकाणी. आणि हे एका ठिकाणी उभं राहून देवाच्या लीला गाणं उभ्याने, याला वारकरी कीर्तन म्हणतात. याची गादी नामदेव महाराजांची. बरं, नामदेव महाराजांचा सगळ्यात मोठा उपकार आहे. पुंडलिका पाशी हा नामा उभा कीर्तना, नामा उभा कीर्तनासी हा नामा उभा कीर्तनासी. पुंडलिका पाशी नामा कापाशी नामा उभा कीर्तनासी, नामा उभा कीर्तनासी, नामा उभा कीर्तनासी. ज्यांचा अभंग आहे त्या नामदेव महाराजांचा दुसरा उपकार असा आहे की त्यांनी आपल्याला भजनासाठी आणि कीर्तनासाठी पहिला अभंग दिला. मराठी भाषेमध्ये पहिले अभंगकर्ते नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराज तो देश धर्म सोडतो, भाषा सोडतो आणि संस्कृती सोडतो. जगाचा इतिहास बरं, 200 वर्षाची गुलामी आली की 3 गोष्टी जातात. भाषा जाते, धर्म जातो आणि संस्कृती जाते. भारत अपवाद आहे. गेल्या 1000 वर्षामध्ये 700 वर्ष आपण गुलामगिरीच भोगली. तुर्कांनी राज्य केलं, तातारांनी राज्य केलं. तुर्क, तातार, मंगोल, बहामनी, पठाण, निजाम, कुतुब, हैदर, तुर्कस्तानची लोक, फ्रेंच लोक. इंग्रजांनी तर कसरत ठेवली नाही. मग 1.5 वर्ष भारत धुवून खाल्ला. तरी काय माणसं म्हणतात इंग्रजांचंच राज्य बरं होतं. म्हणलो काय अभ्यास आहे तुझा? तुला एखादा पुरस्कार फेकून मारला पाहिजे लांबून. किती अभ्यास, कमाल आहे. दुसऱ्याचं परकीयांचं राज्य कुठं बरं असतं का? थोडा स्वर कमी करा, थोडा इकडे का. हां बस. बस. दुसऱ्याचं परकीय पारतंत्र्याचं राज्य कुठं बरं असतं का? कधी कधीच नसतं हो, बिलकुल नाही. दुसऱ्याचं राज्य आलं की ती राजसत्ता पहिल्यांदा एक पॉइंट ती राजसत्ता पहिल्यांदा भाषेवर आक्रमण करते. राजसत्ता. इंग्रज आले तेव्हा त्यांनी घोषित केलं होतं त्याला सरकारात नोकरी मिळेल ज्याला इंग्रजी येते. तुर्क आले तेव्हा त्यांनी म्हटलं त्यालाच नोकरी मिळेल ज्याला तुर्की भाषा येते. सुलतान आले, पठाण आले तेव्हा ते म्हटले ज्याला फारशी येते. फारशी एक भाषा आहे, ती कोणाला फारशी एवढी येत नाही सध्या, पण फारशी भाषा आहे. ते म्हटले ज्याला फारशी येते त्यालाच सरकारात नोकरी मिळेल. त्याच्यामुळे मराठी मागं पडावी आणि धर्म हा नेहमी भाषेला चिकटून राहतो. धर्म हा नेहमी भाषेला चिकटून राहतो. 1309 साली जलालुद्दीन खिलजी नावाचा एक पठाण होता. छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, देवगिरी नावाचा किल्ला आहे, त्याला दौलताबाद म्हटलं जातं. आणि त्या जलालुद्दीन खिलजीने 1309 साली फरमान काढलं होतं की ज्याच्या ज्याच्या घरामध्ये मराठी भाषेतला कागद सापडेल, विशेषतः ओवी आणि अभंग, नामदेव महाराजांचा अभंग, सावता महाराजांचा अभंग, माऊलींची ओवी ज्याच्या घरात सापडेल त्याचं मुंडकं मारलं जावं. 1309 साली फरमान सुटलं होतं. तर इथल्या मराठी माणसाने काय केलं ऐका. महाराष्ट्रीयन माणसाने, मराठी बोलणाऱ्या माणसाने काय केलं माहिती? मुलाला अभंग शिकवले आणि मग गाथा जाळला. कारण गाथा जर घरात राहिला तर मुंडकं तुटणार. ओवी सापडली घरामध्ये लिहिलेली, सुरी फिरणार माने येऊन. म्हणून मग रात्रीच्या वेळी आपल्या मुलाकडून पाठ करून घेऊन
ते ग्रंथ अग्नीला समर्पित केले. इथल्या माणसाचं इतकं प्रेम आहे संत वाङ्मयावर. त्याने त्याच्या मुलाला शिकवलं, त्याने त्याच्या मुलाला शिकवलं. 18व्या शतकापर्यंत मुखपाठ तोंडपाठ हे अभंग इथपर्यंत आले, कानावर पडून कानावर पडून कानावर पडून. म्हणून तर त्याला इतके पाठभेद आहेत. एवढे पाठभेद कसे काय? एका अभंगाची सुंदरते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी, कोण म्हणतं कर कटेवरी. कसं काय? कारण मानवी बुद्धीच्या काही मर्यादा आहेत. हे अभंग कानपाठ झाले. कानपाठ म्हणजे कानावर पडून पडून, कानपाठ 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 तसे कानावर पडून पडून पाठ झालेले अभंग आहे. म्हणून त्याच्यात एवढे पाठभेद आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. जेव्हा आसमानी संकट यायची, जेव्हा सुलतानी संकट यायची, तेव्हा इथली मातीतली माणसं, इथली जन्माला आलेली माणसं दुःख विसरवण्यासाठी अभंगाचा ओव्यांचा आश्रय घ्यायची. इथली माऊली दळताना जनाबाई महाराजांच्या ओव्यांचा आश्रय घ्यायची, जाते अभंगाचा आश्रय घ्यायची, नामदेव महाराजांच्या अभंगाचा आश्रय घ्यायची. जन्मजातपणे मांडीवर झोपणारं लेकरू, त्याच्या कानावर ते संस्कार व्हायचे. त्याला ते अभंग पाठ असायचे, ते पुढं दिले जायचे, त्याच्याकडून ते पुढं दिले जायचे. अहो, जर अभंग नसते ना तर कधीच मराठी संपली असती. आपण एकमेकाला भेटल्यावर म्हटलो असतो कदाचित, कैसे हो मिया, ठीकठाक हो ना. हे सगळे उपकार नामदेवरायांचे. कारण शेती नांगरता नांगरता इथलं शेतकरी नामदेव महाराजांचे अभंग गायचं. देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, चरणना सोडी सर्वथा, चरणना सोडी सर्वथा. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, चरणना सोडी सर्वथा. दुसरा उपकार नामदेवरायांचा अभंग दिले त्यांनी आपल्याला. तिसरा नामदेव महाराजांचा उपकार असा आहे की पहिल्यांदा वारकरी संप्रदायाचा झेंडा घेऊन वारकरी संप्रदाय जगाला सांगणारे, महाराष्ट्र सोडून प्रचार करणारे पहिले संत नामदेव महाराज. माऊलींनी समाधी घेतली ज्ञानेश्वर महाराजांनी, इसवी सन 1296 समाधी घेतली माऊलींनी. नामदेव महाराज आणि माऊली मित्र. दोस्ती कशाला म्हणतात बरं? मैत्री कशाला म्हणतात बरं? शंभूराजे होते ना, मित्र होते कवी कलश. संगमेश्वरला दोघं काही चर्चा करत होते, सैन्य कमी होते. कोणीतरी औरंगजेबाच्या सैन्याला मुकरब खानाला कळवलं की राजे कमी कुमकेसहित संगमेश्वराला आहे. मुकर्रब खानाने आक्रमण केलं. शंभूराजे निसटले, शूर होते. तलवार घेतली, 2-5 मुंडके छाटले, घोड्यावर बसले आणि फरलांगभर दूर गेले. पण मित्र इतका शूर नव्हता. मित्राचं नाव कवी कलश. तो अडकला. मैत्री ऐका, मैत्री. कवी कलश अडकला आणि कवी कलशाच्या हातावर शत्रूची तलवार बसली. मनगटापासून तुटून हात खाली पडला, रक्ताची धार लागली. त्या कवी कलशाने वयाच्या 7व्या वर्षी शंभूराजांसाठी उत्तर प्रदेश सोडला होता, मथुरा सोडली होती. ब्राह्मणत्व सोडलं होतं, क्षत्रिय झाला होता. फार प्रेम केलं होतं त्याने त्या कवी कलशाने शंभूराजांवर. आणि जसं मनगट तुटलं ना, आपण आई ग म्हणावं, तसं त्यांनी राजे म्हणून हाक मारली. त्यांनी काही राजांना बोलावलं नव्हतं. पण फार दुःख झालं की माणसाला प्रिय व्यक्तीची आठवण येते. राजे अशी हाक दिली. फरलांगभर दूर गेलेल्या राजांच्या कानी मित्राची राजे अशी हाक आली. घोड्याचा लगाम आवरला. विचार केला, निघून गेलो आज जर निघून गेलो तर मी जगेन, मैत्री मरून जाईल गड्या. राजा, लोक म्हणतील राजा म्हणून चांगला होता, राजा पुत्र म्हणून चांगला होता, पण राजा मित्र म्हणून चांगला नव्हता. मी मेलो तर चालेल, मैत्री जगली पाहिजे. मी मेलो तर चालेल, मैत्री मरता कामा नये. परत आले मित्राला सोडवायला,
अडकलेला मैत्री म्हणतात. नामदेव महाराज आणि माऊली यांची मैत्री आहे. माऊलींनी समाधी घेतली आणि जेव्हा समाधी माऊलींनी घेतल्यानंतर नामदेव महाराज जेव्हा पंढरपूरकडे निघाले तेव्हा तिथल्या रस्त्याचं कण न कण नामदेवरायांना विचारू लागला की एकटाच या रस्त्याने कितीतरी वेळा तू आणि माऊलींनी वारी केली की नाही? नामा एकटाच? वाटलं पंढरपुरात गेल्यावर बरं वाटेल. पंढरपुरात गेले, चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन बसावं वाटलं. गेले तर अश्रूंचा पाठ व्हायला लागला, कारण चंद्रभागेच्या वाळवंटातला खडा न खडा विचारू लागला की नामा एकटाच? माऊली कुठे आहेत? कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा. माऊली कुठे आहेत? एकटाच आला का? कुठे आहेस तू? नामदेव महाराजांना वाटलं आपलंही जीवन संपून टाकावं. पळत आले, पांडुरंगाचे पाय धरले आणि सांगितलं देवा बस झालं, जीवन संपून टाकतो. देवाने सांगितलं तुला फार राहायचंय नामा. महाराष्ट्रीयन संतांमध्ये सगळ्यात जास्त 83 वर्ष आयुष्य नामदेवरायांचे. उत्तरेच्या संतांमध्ये 80 वर्ष तुलसीदास महाराज. नामा तुला थांबायचंय अजून. म्हणले ठीक आहे, पण मी महाराष्ट्रात राहू शकत नाही, माऊलींची आठवण येते. म्हटले मग महाराष्ट्रात राहूच नको, जा सोड महाराष्ट्र. सोडायचाच महाराष्ट्र, मग काय करायचं? खांद्यावर पताका घेतली आणि दक्षिणेला निघाले. पहिल्यांदा कर्नाटकात गेली, कानडी भाषा शिकली. कानडी भाषा शिकली. प्रत्येक घरात जायची गावात गेल्यानंतर आणि सांगायची संध्याकाळी कीर्तने मंदिराकडे या. लोक जमायची संध्याकाळी कीर्तनाला, स्वतः विना घ्यायचे. त्यांचं अज्ञान कोणतं त्या अज्ञानावर प्रहार करत ज्ञानाचा दीप पेटवत पेटवत नामदेवरायांनी भारतामध्ये 10,500 किलोमीटर प्रवास केला. किती? 10,500 किलोमीटर. उद्या कुठं राहायचं माहिती नाही, उद्या कोण जेवायला बोलावणार माहिती नाही. नाचो कीर्तनाचे रंगी रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडोनी माझा सर्व सांडोनी माझा. सांडोनी माझाजी नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीपला नाचू कीर्तनाचे रंगी, जगी दोन कीर्तनकार अद्भुत झाले, ज्यांच्या कीर्तनाची जाहिराती त्यांनी दोघांनी स्वतःच करायची. दोन कीर्तनकार, एक नामदेव महाराज, दुसरे गाडगे महाराज. दोन कीर्तनकार. त्यांचा कीर्तनाचा बॅनर नाही लागला, पत्रिकेत फोटो नाही, काहीच नाही. त्यांनी गावात यावं, प्रत्येकाला स्वतःच सांगावं संध्याकाळी कीर्तन आहे. ते विदर्भामध्ये एक धामणगाव रेल्वे म्हणून गाव आहे बरं का अरुण भाऊ. विदर्भामध्ये धामणगाव रेल्वे स्टेशन आहे. स्टेशन मी तिथं उतरलो, त्या तिथल्या रेल्वेच्या बोर्डाने गाडगे महाराजांची फार सुंदर घटना स्टेशनवर कोरलेली. धामणगाव रेल्वे स्टेशन, बडनेऱ्याच्या पुढे. काय झालं, आदल्या दिवशी निरोप आला की उद्या गाडगे महाराज धामणगावात कीर्तनाला येणार. लोक खुश झाले, नाव खूप आलेलं होतं, गाडगे महाराज येणार, गाडगे महाराज येणार. त्यांना वाटलं संध्याकाळी येतील, एकदम रॉयल एंट्री, ताफा घेऊन येतील, थाटात येतील, दिमाकात येतील. तसं नाही हो, ते गाडगे महाराज सकाळीच आले, हातात झाडू, ते अर्ध फुटलेलं गाडगं मडकं. दिवसभर अख्खा गाव स्वच्छ केला. गावाने विचारलं नाही बाबा तुम्ही काय ग्रामपंचायतीने नेमलं तुम्हाला का तुम्ही स्वतःच आले. अख्खं गाव स्वच्छ केलं.
संध्याकाळी त्यांना भूक लागली. सगळे गाडगे महाराज येणार, गाडगे महाराज येणार. दिवसभर गाडगे महाराज गाव स्वच्छ करतायत, कोणाला तपास नाही. भूक लागली आणि संध्याकाळी एक बाई कुलूप लावत होती. विदर्भ त्या काळी श्रीमंत प्रांत. एक बाई कुलूप लावत होती, कीर्तनाला निघाली होती म्हातारी बाई. गाडगे महाराज तिच्या घरासमोर उभे राहिले. झाडू असा बगलेत दाबला, ते गाडगा असं समोर केलं आणि सांगितलं, बाई भाकरी वाढ. तिने सांगितलं, मी कीर्तनाला चालले गाडगे महाराजांच्या, तुझं काय मध्येच भाकरीचं वाढ, भाकरी वाढ, भाकरी वाढ. ते पोपट महाराज कासारखेडकर आमच्या गावाला कीर्तनाला आले बरं का, कृष्णा महाराज. ते पोपट महाराज कासार, मला माहीतच नव्हतं. ते दादा म्हटले, मला म्हटले घेऊन ये जा त्यांना. ते चालत चालत तिकडून ते पोपट महाराज कासारखेडकर, ती वायरची पिशवी ती बंदाची तुटलेली, ते तिकडून आले. त्यांनी मला विचारलं, सुदाम महाराजांचं घर कुठे? म्हटलं आला कोणतरी वारकरी, पण याला जर नेत बसलो महाराज तशीच राहते. म्हटलं तो लिंब दिसतो का, लिंबात झाड दिसतं का, सरळ जा. म्हटले काटे बिटे? म्हटलं काय नाही, काटे बिटे नाही, तुम्ही जा जा तुम्ही जा. आम्ही 2 तास देवपूर फाट्यावर, महाराजच आले नाही. घरी गेल्यावर ते फराळ करत होते. मला भाकरी वाढल्याशिवाय बाई कीर्तनच सुरू होणार नाही. तिने विचारलं, असं तू कोण लागून गेला? म्हटले मी गाडगे महाराज, भाकरी वाढ. स्वतःच्या कीर्तनाची जाहिरात स्वतः. नामदेवराय सुद्धा प्रत्येक गावात जायचं. 5 भाषा नामदेवरायांनी अवगत केल्या. 5 भाषांमध्ये अभंग आहेत. कानडीमध्ये अभंग आहेत, तामिळमध्ये अभंग आहेत, मराठीमध्ये अभंग आहेत, जाड भाषेत अभंग आहेत, पंजाबी भाषेमध्ये अभंग आहेत. 5 भाषांमध्ये नामदेवरायांचे अभंग. जाईल तिथला प्रदेश, तिथली माणसं नामदेवरायांनी आपलीसी केली. 5 भाषांमध्ये अभंग. सोपी गोष्ट वाटते का? आपल्याला आपलीच भाषा धड अवगत होता येत नाही. माणसाला पटकन आपल्यात मराठी भाषेतले शब्द सुचत नाही. आमच्या गावात मी आलेल्या महाराजांचे आभार मानायला असतो. एके दिवशी संजय महाराज 5 पोरांचं कीर्तन होतं, गैरहजर राहिले. गाडी खराब झाली. मला फोन केला, तू करून घ्या आता कीर्तन. मी उभा राहिलो. आता मी रोजचा आभार मानणार म्हटल्यावर पोरांना अडचण झाली की यांचे आभार कोणी मानायचे. एक तरुण पोरगं मला, महाराज तुम्ही मला लिहून द्या, मी तुमचे आभार मानतो. नाही तर असं करा, कीर्तनाच्या शेवटी तुम्ही तुमचे आभार माना. म्हटलं काय लाजबीज तुला काही थोडीफार तरी थोडी माझी मी कसं काय? नाही ना, मग मला लिहून दे. मी त्याला विण्यावर कागद ठेवून 3 ओळी लिहून दिल्या होत्या. भगीरथ महाराज आपल्या गावातले, महाराजांनी कीर्तन केलं, आभार धन्यवाद एवढंच बोल. ते खाली बसला, पाठ करत होता, त्याला वाटलं पाठ झाले. बघा माईकवर बोलणं सोपं आहे, फक्त सराव पाहिजे. रोजचा विषय येतो, एखाद्या दिवशी एकदम उठाय जमणार नाही. ते सरावाची गोष्ट आहे, ती थोडी प्रॅक्टिस. खाली बसला, पाठ करत होता, त्याला वाटलं पाठ झालं, चिठ्ठी फाडून फेकून दिली. कीर्तन संपलं, 11 वाजले. मित्रा म्हटलं उठ. मी मागे झालो आणि अख्खा गाव पाहिलेला. मग एकदम कोरा झाला. त्याला सुचेनच काय बोलायचं. हे बघा एक जण ओरडला, तुझ्याकडेच बघतोय, पुढचं बोल. हे बघा आपल्या गावातले हे महाराजांनी हे केलं, काय केलं त्याचाही पत्ता नाही बाबले. मी आपलं मागं पहिला, तर जे होईल ते होईल. आपल्या गावातले हे महाराजांनी हे केलं. महाराजांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाह. म्हटलो आपल्या 10व्याला कशी काय वाहिली जाईल काय माहिती बा, भावपूर्ण वाहिली जाईल का तशी वाहिली जाईल. एका भाषेची पंचायत असते, माणसाला शब्द सुचत नाहीत. वक्तृत्व शब्द माणसं जर म्हटले वक्तृत्व, त्यांचं वक्तृत्व नाही भारी, किती वक्तृत्व. शुद्ध शब्द सुद्धा माणसं शुद्ध म्हणत नाही. 5 भाषांमध्ये अभंग. बांधिली सोडीत, बुडाली काढीत, कुठपर्यंत गेले असतील नामदेव महाराज, थोडक्यात सांगतो, अभंग राहून जाईल. पंजाबमध्ये घुमान नावाचं गाव आहे, गुरुदासपूर नावाचा जिल्हा आहे. पलीकडे 25 किलोमीटरवर पाकिस्तानची सीमा लागते. तिथपर्यंत नामदेवराय गेले, वारकरी धर्माचा प्रचार केला. तिथं नामदेवरायांच्या नावाने मोठी गुरुद्वारा आहे. नामदेवरायांच्या, तुम्ही कधी जा, वैष्णवदेवीला जाताना कटरा गाव आहे, कटरा, तिथं उतरायचं उजवीकडे, जवळ आहे, हायवे आहे, 3-1 तास लागतात. तिथून तुम्ही घुमानला जा. आपला एकही माणूस नाही, शीख पुजारी, पगडी घातलेली शीख पुजारी. नामदेव महाराजांचं भलं मोठं मंदिर आहे. अखंड लंगर चालू असतो, येणाऱ्याला जेवण्याची सोय असते. आम्ही गेलो, आम्ही असं पुढं निघालो बरं का, तर तिथल्या बाबा शीख पुजाऱ्याने आवाज दिला आणि बोलावलं. त्यांचे पंचककार असतात शिखांचे. कवून सुरू होणाऱ्या 5 गोष्टी, कंगवा असतो, कृपान असते त्यात. तर त्याने बोलावलं, तर आम्ही परत गेलो. त्यांनी पंचककार दिले, आमचा सत्कार केला. त्या शीख पुजाऱ्याला मी विचारलं होतं की आमचाच का सत्कार, तर त्याने उत्तर दिलं होतं, कारण तुमच्या टोपीकडे पाहून मी ओळखलं
की अशी टोपी घालणारी माणसं आली म्हणजे आमच्या नामदेव महाराजांच्या गावाकडली माणसं आली. अशी टोपीवाली माणसं म्हणजे आमच्या नामदेव महाराजांच्या. म्हणून तर वारकरी संप्रदायाचा पाया माऊलींनी रचलाय. कळस तुकाराम महाराज आहेत, याचे पुजारी जोग महाराज आहेत, याचा झेंडा बहिणाबाई महाराज आहे, याचे खांब एकनाथ महाराज आहे, पण याच्या भिंती विस्तार नामतयाचा किंकर तेने केला विस्तार तेने केला विस्तार नामतयाचा किंकर तेने केला विस्तार तेने केला विस्तार नामतयाचा किंकर तेने केला विस्तार तेने केला विस्तार तेने केला आणखी एक फार मोठा महत्त्वाचा उपकार आहे नामदेवरायांचा. सगळ्या संतांच्या पुण्यतिथ्या आपण साजऱ्या करतो. ह्या सगळ्या तिथ्या पुण्यतिथ्या सेना महाराजांची करतो. आता सावता महाराजांची झाली मागच्या महिन्यामध्ये चतुर्दशीला. तुम्हाला मी प्रश्न विचारतोय, सावता महाराजांनी आषाढ वद्य चतुर्थीला समाधी घेतली हे आपल्याला कोणी सांगितलंय बरं? कोणी सांगितलंय? नामदेव महाराजांचा अभंग आहे तो, नामदेव महाराजांचा. माऊलींचा जन्म गोकुळ अष्टमीला झाला आणि माऊलींनी कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधी घेतली आहे म्हणून आळंदीची वारी भरते हे सांगण्याचं काम नामदेवरायांनी केलंय. नाही तर वाऱ्याच भरल्या नसते. सगळ्या संतांच्या समाधीचे अभंग नामदेवरायांनी वर्णन केले. नामदेवरायांचे अभंग आहे, नाही तर वाऱ्यात नसत्या भरल्या, नसत्याच वाऱ्या. 12व्या शतकातल्या सगळ्या संतांचे समाधीचे अभंग नामदेवरायांनी सांगितलेत. तुम्हाला आश्चर्य नाही वाटत? 750 वर्ष झाले निवृत्तीनाथ महाराजांच्या जन्माला, 727 वर्ष होतील आता माऊलींच्या समाधीला. 727 वर्ष. इतक्या वर्षापूर्वी झालेल्या संतांच्या जन्मतिथ्या समाधीच्या तिथ्या माहिती. आश्चर्य नाही? आपल्या मागच्या पिढीला तुम्ही विचारा ना की तुमची जन्मतिथी काय. तुम्ही 1 जून ते 10 जून सरकारी जन्मतारीख, मुख्याध्यापकांची कृपा. आपल्या मागच्या पिढीची जन्मतारीख माहिती नाही, माऊलींची जन्मतारीख माहिती आहे म्हणजे, तिथी माहिती आहे म्हणजे उपकार आहे नामदेवरायांचे, खूप उपकार आहे. पण आणखी एक उपकार महत्त्वाचा असा की नामदेवरायांनी आपल्याला पांडुरंगाची आरती करण्यासाठी गोड अभंग दिलाय. अभंगाच्या पहिल्या चरणापासून विटेवरी दिसे दिव्य शोभा वा मंदिर
आरत्या काही कुणी पाठ केल्या नाही, ते ऐकून ऐकून पाठ झाल्या म्हणून आपण त्याला कानपाठ अभंग असं म्हणतो. ते काही कुणी लिहून घेतले नाही. पण त्याचा दुष्परिणाम असा आहे की आपण ते कधीच गाथेत पाहत नाही. त्याच्यामुळे आपण काही ते शुद्ध म्हणत नाही. या अभंगाचे पण फार हाल असतात पहा. ते गणपती बाप्पाची एक आरती आहे, आपण नेहमीच म्हणतो. त्याच्यात एक पद आहे की लंबोदर पितांबर फणीवर बंधना. बरेच माणसं फळीवर वंदना. म्हटलं कोणती वंदना, कोणत्या फळीवर बस उतरायला पाहिजे का नाही? तिला किती वर्ष झाली, खाली उतरवलं पाहिजे का नाही? त्याचं कारण असं आहे की ते अभंग आपण पाहून पाठ केले नाही, असे कानावर पडून 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 पाठ झाले. आणि मग ते अभंग बहुतेक आपण पाहत नसल्यामुळे ते शुद्ध कसे म्हणायचे तेही आपण पाहत नाही. आज हा अभंग आपण अर्थाच्या दृष्टीने तर पाहूच, पण थोडा शुद्ध कसा म्हणायचा, कोणते शब्द आहेत तेही जरा पाहू. युगे 28 विटेवरी उभा. 28 युग झाली हा प्रभू पांडुरंग विटेवर उभा आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग, 4 युग. ही 4 युग एकदा फिरली की याला एक महायुग म्हणतात. अशी 7 महायुग संपली की 7 चोक 28 इतकी युग झाली. परमात्मा त्या विटेवर उभा आहे, नामदेवरायांचं सांगणं आहे. युगे 28. ज्याला पेपर रेकॉर्ड म्हणतात इतिहासाच्या भाषेत, लिहिलेलं. इतिहासाला कसं आहे, लिहिलेलं मान्य आहे, पेपर रेकॉर्ड पाहिजे. पेपर रेकॉर्ड जर तपासायचं झालं इतिहासाच्या भाषेत ऐतिहासिक दृष्टीने, तर पांडुरंगाचा सगळ्यात जुना उल्लेख आहे तो आदिगुरु शंकराचार्यांच्या चरित्रात आहे. शंकराचार्यांचा जन्म इसवी सन पूर्व 523 आहे. इसवी सन पूर्व म्हणजे आता 2500 वर्ष झाली. इसवी सन पूर्व 523 सालचा केरळमध्ये कालडी नावाच्या गावामध्ये शंकराचार्यांचा जन्म आहे. त्यांचं चरित्र त्यांचा एक शिष्य पद्मपादाचार्य नावाचा त्यांनी लिहिलंय. ते इतिहासकांना मान्य चरित्र आहे, कारण ते लिहित लिहित कागद स्वरूपाने आत्तापर्यंत आलंय. सगळ्यात जुना उल्लेख कागदावर पांडुरंगाचा 2500 वर्षांपूर्वीचा आहे. झालं असं की शंकराचार्यांचं आयुष्य नास्तिक निधर्मी लोकांचं खंडन करत करत तो महात्मा, तो साधू संन्यासी भारतात प्रवास करत होता. आयुष्य कमी, 32 वर्षांचं आयुष्य. म्हणून नियम केले होते, आयुष्य कमी आणि काम जास्त करायचंय. युग 28 झाले. प्रभू पांडुरंग परमात्मा या विटेवर उभा आहे. युगे 28. सगळ्यात जुना उल्लेख पांडुरंगाचा पेपर रेकॉर्डवरचा मी तुम्हाला सांगत होतो की आयुष्य कमी, 32 वर्षांचं आयुष्य. एका गावात जास्त दिवस थांबता येणार नाही, म्हणून शंकराचार्यांचा नियम होता 3 दिवस थांबायचं. 3 दिवसापेक्षा जास्त थांबायचं नाही. 3 घरी भिक्षा मागायची. कोणीतरी सांगितलं इथं पंढरपूर नावाचं क्षेत्र आहे, आलेचा आहात तर पांडुरंगाला पहा. शिष्यांसहित पंढरपुरात आले शंकराचार्य, देवाच्या भेटीला गेले. खरं निर्गुण उपासक, निर्गुणाची उपासना करणारे. पांडुरंगाचं रूप एवढं सुंदर आहे महाराज की देवाला पाहिलं आणि प्रेमात पडले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. पाहिलं पाहतच राहिले. आणि पांडुरंगाच्या स्तुतीचे पांडुरंग अष्टक म्हणून 8 श्लोकच लिहून काढले. फार सुंदर आहे. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. फार सुंदर अष्टक गायलं. 3 दिवस तिथं राहिले, पण पांडुरंगाच्या रूपाचं एवढं वेळ लागलं होतं की पंढरपूर सोडावं असं वाटलं नाही. नियम होता. बाबा म्हणत होते, मी त्यांच्या भेटीला गेलो कीर्तनाच्या आधी, त्यांनी साधू रमता भला, आमच्या गुरुजींचा आदेश आहे. बाबा म्हटले साधू रमता भला, पाणी बहता भला. साधूने थांबायचं नाही. पण शंकराचार्यांना इतकं वेळ लागलं पांडुरंगाच्या रूपाचं, म्हटले थांबलं पाहिजे. 4था दिवस उजाडला. शिष्यांनी सांगितलं की गुरुजी नवीन गाव. म्हटले नियम मोडू, जरा थांबू. 6 दिवस झाले. 7व्या दिवशी शिष्यांनी विचारलं, बाबा गुरुजी नवीन गाव. म्हटले नाही,
रूपच फार सुंदर आहे, जरा थांबू. शिष्यांनी विचार केला रूप फार सुंदर आहे, पण आमच्या गुरुजीचं काळ जर इथंच गेला तो काम कधी व्हायचं, खूप काम आहे, यांना पंढरपुराच्या बाहेर काढलं पाहिजे. 18 दिवस झाले, 18 दिवस शिष्यांनी रात्री गुरुजींना इतकं गरिष्ठ जेवायला केलं, इतके गाढ झोपतील असं जेवायला घातलं आणि बाजेवर झोपवलं, बैलगाडीत ती बाज घातली आणि रात्रीच्या रात्री पंचक्रोशीच्या बाहेर काढलं. कारण नियम होता शंकराचार्यांचा, एकदा गावच्या पंचक्रोशीच्या बाहेर गेलं का परत 12 वर्ष यायचं नाही. त्यांच्या जन्मगावी गेले तर परत 12 वर्ष आले नव्हते. सकाळी उठले शंकराचार्य पंढरपूरच्या पंचक्रोशीच्या बाहेर रडू लागले की एवढ्या सुंदर रूपाला मी अंतरलो, एवढ्या सुंदर रूपाला मी दूर झालो. जगाला ओरडून सांगितलं होतं की त्यानेच या ज्याला परत जाण्याची इच्छा नाही, त्यानेच पंढरपुरात या ज्याला परत जाण्याची इच्छा नाही. तुकाराम महाराज एकदा गेले, फिरून देहाने परत आले, मनाने नाही आले. तेथे जाऊ नका कोणी, गेला नाही आला परतोनी, गेला नाही आला परतोनी, गेला नाही आला परतोनी. तेथे जाऊ नका कोणी, गेला नाही आला परतोनी, आला परतोनी, गेला नाही आला परतोनी. तेथे जाऊ नका कोणी, गेला नाही परतोनी, गेला नाही आला परतोनी, गेला नाही आला परतोनी. तेथे जाऊ नका कोणी, गेला नाही आला परतोनी, गेला नाही आला परतोनी, गेला नाही आला परतोनी. युगे 28 विटेवरी उभा, विटेवर देव उभा आहे. पांडुरंगाला विटेवर उभं राहावं वाटलं. कथा प्रसिद्ध आहे, फार प्रसिद्ध कथा आहे की पुंडलिक राय आईवडिलांची खूप सेवा केली. सेवेने प्रसन्न होऊन देव आले, देव उभे राहिले आणि पुंडलिकाला विचारलं होतं की बैस्त म्हणशील की नाही. शेजारी पडलेली वीट होती, उजव्या मांडीवर अंध आईचं डोकं, डाव्या मांडीवर अंध वडिलांचं डोकं. म्हटले देवा थोडा थांब, अरे कंटाळा आला रे, बसायला काहीतरी दे ना. वीट फेकलीन सांगितलं याच्यावर बैस. विटेवर कुठं बसता येतं, मग म्हटले उभा राहा. ऐसा कैसा रे तुधीट, मागे भिरकाविली वीट, का रे प्रेमे मातलासी, उभे केले विठ्ठलासी. सकाळ झाली, आईवडिलांची झोप मोडली. दोघांनाही उचललं. देवाने सांगितलं मला आधी भेट, मला काम आहेत फार, मला जाऊ दे. म्हटले देवा आलोच, यांना आंघोळ घालून. आंधळे आई वडील आहेत, चंद्रभागेला एकट्याने जाता येत नाही, आलोच. काही क्षणात आलो देवा, आंघोळ घालतो आई वडिलाला, मी दर्शन घेईल आणि मग जा. म्हटले लवकर ये, लवकर ये बरं. आई वडिलांना उचलून पुंडलिकराय चंद्रभागेकडे गेले. देव त्या विटेवर उभे, स्नान घातलं आई वडिलांना. परत फिरणार, फार गोड आहे ऐका, परत फिरणार. एवढ्यात मनात विचार आला की आपण दर्शन करू, पण आपलंच दर्शन होईल, इतरांचं नाही होणार. मी जर गेलो तर देव मलाच भेटतील, बाकीच्यांना नाही भेटणार. आपण असं करायचं, आपण नाही दर्शन घ्यायचं, पण सगळ्यांना दर्शन आपल्यामुळे होईल याची व्यवस्था मात्र करायची. पुंडलिकराय असे संत आहेत महाराज वारकरी संप्रदायातले की त्यांनी स्वतः कधीच पांडुरंगाचं दर्शन केलं नाही, तिथंच राहिले, तिथंच झोपडी उभारली. आई वडील कधीतरी संपले, पुंडलिकरायांची दाढी पांढरी झाली, पुंडलिकरायांनी देह सोडला. पुंडलिकरायांनी जिथं देह सोडला तिथं वारकऱ्यांनी शिवलिंग स्थापन केलंय, तिथंच झोपडीत राहिले, घरीच गेले नाही. कारण की सगळ्या जगाला दर्शन व्हावं म्हणून तर आपण आज जातो पांडुरंगाला. जेव्हा दर्शन करतो, पाहतो, तेव्हा आपल्याला आठवण येते ती पांडुरंगाच्या अगोदर पुंडलिकरायांची की बाबा जगा पुंडलिके दाखविले, जगा पुंडलिके दाखविले, दाखविले, जगा पुंडलिके दाखविले, जगा पुंडलिके दाखविले. पायाळाचा गुणे पडिले ठाऊके, पायाळाचा गुणे पडिले ठाऊके, पायाळाचा गुणे पडिले ठाऊके, पायाळाचा गुणे पडिले ठाऊके. जगा पुंडलिके दाखविले,
तुम्हाला सांगतो असे संत आहेत पुंडलिकराय की त्यांनी स्वतः कधीच दर्शन केलं नाही, पण आपल्या सगळ्यांना होतं. हा त्यांचा उपकार आहे. म्हणून तर आपण देवाचं नाव नंतर घेतो आणि पुंडलिकरायांचं नाव पुंडलिक वारकरी संप्रदायाचं घोषवाक्य आहे ते. घोषवाक्य पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. तुम्ही कधी विचार नाही करत का हरी नंतर विठ्ठल नंतर आधी पुंडलिक? का माहिती आहे? त्यांचे उपकार आहेत, देवाचं दर्शन. आणि वारकरी संप्रदाय फार कृतज्ञ संप्रदाय आहे. ज्याच्यामुळे दर्शन होतं त्याला नाही विसरायचं, याला कृतज्ञता म्हणतात. याला कृतज्ञ, ज्याच्यामुळे आपण मोठे झालो ना त्याला विसरू नये संप्रदाय सांगतो. म्हणून आधी पुंडलिक राय, म्हणून आधी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. त्या पुंडलिक रायांनी ती फेकलेली वीट आहे त्याच्यावर ते उभे आहेत. सखी पुसे सखीयेसी युगे झाले 28 अद्यापीवर कटावरी कर वाळवंटी संत सभा सभा देव काओ विटेवरी उभा. देव काओ विटेवरी उभा. फार सुंदर आहे. पुसू नका बाई. तुम्हाला मुलं प्रश्न विचारतात ना, छोटी पोरं इंग्लिश मिडियमला आहेत ती, त्यांना माहिती नाही संस्कृती, धर्म काय, संप्रदाय काय, पंथ काय. तुम्ही मंदिरात गेलात की ते विचारतात पायरीला का नमस्कार करायचा, व्हाय. इंग्लिश मिडियमला आहेत ना ते विचारतात व्हाय. आपण नुसती व्हाय व्हाय करतो त्यांचे. गप गप विचार नाही, गप गप गप. आम्ही सांगायचं तुम्ही ऐकायचं, व्हाय व्हाय करायची नाही. मी म्हणतो पोरांना जर तुम्ही सांगितलं ना की पहिल्या पायरीचा नमस्कार यासाठी असतो, अनंत लोकांनी मंदिर घडवण्यामध्ये मदत केली आहे, त्यांची नावं ठाऊक नाही, अनंत लोकांनी वर्गण्या दिल्या आहे, अनंत लोक इथं खपलीत श्रमलीत, अनंत लोकांच्या श्रमाला मंदिराच्या पहिल्या पायरीचा नमस्कार असतो. अनंत लोकांच्या श्रमाला. तुम्ही जर असं एकदा त्या पोराला सांगितलं ना, त्याला सांगावं नाही लागणार की पहिल्या पायरीला नमस्कार करायचा असतो, ते करील. फक्त त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे, त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे ना आधी आपण. तसं जर कोणी पोराने विचारलं की पुंडलिक वरदा का पुंडलिकरायांची आठवण, का पुंडलिकरायांची आठवण, यासाठी की पुंडलिकरायांमुळे आपल्या सगळ्यांना दर्शन. एकदा वरती हात करा, पांडुरंगाचं भजन करूयात मोठ्या प्रेमाने, श्रद्धेने, भावनेने. विठोबा रखुमा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. पांडुरंगाचं वर्णन आहे. डाव्या बाजूला वाम म्हणजे डाव्या बाजूला पत्नी आहे, वामांगी रखुमाई पण थोडी दूर आहे. पांडुरंग आणि इतर देवांच्या रूपांमध्ये असा फरक आहे बरं का. पांडुरंग कृष्ण आहे खरं आहे, पण तुम्ही जर कधी द्वारकेला गेलात तर तो राण्यांच्या समवेत आहे. तिथं राण्या आहे, 8 पट्ट राण्या आहेत. रुक्मिणी माता आहे, जांबवंती आहे, नागनजिती आहे, सत्या, मित्रबंधा, कालिंदी आहे.
जामवंती आहे. 8 राण्यांच्या मध्ये बसलेले आहेत. द्वारकेचं दर्शन. तुम्ही जर कधी जगन्नाथपुरीला गेला तर तिथेही देव कुटुंबवत्सल आहे. तिथेही देव कुटुंबवत्सल आहे ना. कोण आहे जगन्नाथपुरीला देवाच्या आसपास? बलराम आणि सुभद्रा. उजव्या बाजूला बलरामजी, डाव्या बाजूला बहीण सुभद्रा. तिथेही देव कुटुंबवत्सल आहे. देव पंढरपूरला आला, कुटुंबाला थोडं लांब ठेवलंय, भक्तवत्सल झालाय. जनाबाई महाराजांचा अभंग आहे, विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा. कोणाला खांद्यावर, कोणाला बोट दिलंय. भगवान श्री रुक्मिणी मातेला दूर ठेवतात यासाठी की भक्त येतील. मला अखंड उभं राहावं लागेल. अधिक महिन्यामध्ये एवढी गर्दी वाढली. एसटी एकनाथ शिंदे साहेब, उपकार झाले त्यांचे फार. एवढी गर्दी झाली तुम्हाला सांगतो. मी 9 नंबर दिंडी असते आमची साहेब, इथून जाते निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्यात असतो आम्ही. तर वडिलांपासून दिंडी आहे. दिंडीत 3 पास येतात फक्त, 3 पास. तर मी विचार करतो एवढे 150 वारकरी आपण सोबत जायचं, आपणच दर्शनाला जायचं बरं दिसत नाही. मी आपला विनय करायला कोणाला तरी पास देऊन टाकतो. यंदा दिला आणि त्यानंतर दर्शनाला म्हणून 2दा जाऊन आलोय, पण नाहीच. एक दिवस 9 तास, एक दिवस तर त्या गोपाळपुरात रांग होती. म्हटलं चुकून गेली, पुढच्या वर्षीपासून असं नाही करायचं, दर्शन आधी घ्यावं लागेल. त्या एसटीमुळे प्रचंड गर्दी. आणि मग समितीने निर्णय घेतला की आता अधिक महिन्यात सुद्धा 24 तास रांग राहील. तर पांडुरंगाला ती माहिती होतं, म्हणून त्याने पत्नीला सांगितले तू थोडी लांब राहा, माझ्यामुळे तुलाही इतकं तास वेळ तिष्ठत उभं राहावं लागेल. वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी. देव आलाय कुणासाठी? पुंडलिक महाराजांच्या भेटीसाठी. परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. पंढरपूरच्या बाहेरपर्यंत त्या नदीला भीमा म्हणतात. पंढरपूरच्या बाहेर निघाल्यावर पण भीमाच म्हणतात. फक्त पंढरपुरात जी वाहते ना तिला तिथं भीमा म्हणत नाही, तिला काय म्हणतात? चंद्रभागा. कारण तिने चंद्राचा आकार घेतलाय, ती अशी वाकली आहे. नदी वाकली नदी. काही तुम्ही विचार करा, पंढरपुरात येऊन नदीला सुद्धा वाकावं वाटतं, नदीला सुद्धा वाकावं वाटतं. बा माणसाने का वाकू नये? पंढरीसी लोका नाही अभिमान, पाया पडे जन. नम्र असावं वारकरी माणसाने, सांप्रदायिक माणसाने नम्र असावं. विशेषतः पंढरपूर नम्रता शिकवतं. नदी सांगते पंढरपूरची की मी पंढरपुरात आले तर चंद्रासारखी वाकली. मला कालच कोणीतरी माझा मित्र म्हणत होता लात मारीन तिथं पाणी काढीन. म्हटलं फार गरज आहे, अजून पाऊसच झालेला नाही, तुझी फार आवश्यकता आहे तुझी. पण मित्रा कडी लावून झोपत जा, नाही तर लोक तंगडच कापून नेतील तुझी. ओके धारणकरांना फोन करायचा एवढा लांब. तुझं तंगडं कापणं सोपं आहे. थोडं वाकत जावं माणसाने, वाकत जावं जरा. मी चाकणला निघालो होतो, माझ्या पुढे स्कॉर्पिओ गाडी होती, मागे लिहिलं होतं 52 वाकडं नदीवर लाकडवलं. काय खतरनाक माणूस, काय डेंजर माणूस असेल बा. थोडं वाकावं, नम्र राहावं जरा. नदी सांगते पंढरपुरातली नदी की पंढरपुरात आल्यावर वाकावं. पाया पडे जन एकमेका, पंढरीसी लोका नाही अभिमान, पाया पडे जन. तुम्ही लाख श्रीमंत असा, तुम्ही लाख मोठे असा, तुम्ही नम्र झाले की तुमची श्रीमंती शोभते, तुमची विद्या शोभते, तुमचा पैसा शोभतो, तुमचं दान शोभतं. तुम्ही जर अहंकारी असाल, तुम्ही कितीही मोठे असाल, शोभिवंत नाही दिसत, ती शोभिवंत नाही दिसत. चंद्रभागा आपल्याला सांगते, ती चंद्रभागा देवाच्या चरणाची सेवा करते, जगाचा उद्धार करते. पुंडलिकाची भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. श्री नामदेव महाराज देवाला दुसऱ्या चरणातून प्रसन्न हो अशी विनंती करतात. जय देव जय देव जय पांडुरंगा, आषाढी कार्तिकी जय पांडुरंगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, जय देव जय देव जय पांडुरंगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, जय देव जय देव जय पांडुरंगा. पांडुरंगा जय देव जय देव जय
निवृत्तिराया निवृत्तिराया सोपानुताबाई ज्ञानसख. बोला बोला, टाळे वाजवा, टाळे वाजवा. प्रेमाने प्रेमाने. निवृत्तिराया निवृत्तिराया सोपानुताबाई ज्ञानसखया. निवृत्तिराया निवृत्तिराया सोपानुताबाई ज्ञानसखया. हा निवृत्तिराया निवृत्तिराया सोपानुताबाई ज्ञानसखया. निवृत्तिराया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली